महाभारतात सर्वात मोठा पापी कोण होता? दुर्योधन, शकुनी, दुःशासन की कर्ण? बहुतेक लोक लगेच दुर्योधनाचं नाव घेतात कारण युद्धाचं मुख्य कारण तो दिसतो. पण जर मी सांगितलं की महाभारतातील सर्वात मोठा पापी दुर्योधन नव्हता तर? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण उत्तर ऐकून तुमचा विचार बदलू शकतो. आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने स्वतः फारसं काही केलं नाही पण काही न केल्यामुळे संपूर्ण कुरुवंश मात्र नष्ट झाला. तो म्हणजे धृतराष्ट्र. लोक दुर्योधनाला सर्वात मोठा पापी का मानतात? हे मानण्यात चुकीचं काही नाही, कारण दुर्योधनाने अपराध खूप मोठे केले होते. तो लोभ, अहंकार आणि मत्सराचा प्रतीक होता. त्याला पांडवांचं यश कधीच सहन झालं नाही. बालपणापासून त्याच्या मनात द्वेष भरलेला होता. त्याने भीमाला विष देण्याचा प्रयत्न केला. लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा कट रचला. शकुनीसोबत जुगाराचा डाव खेळला. पांडवांचं राज्य हिसकावून घेतलं. द्रौपदीच्या अपमानाला प्रोत्साहन दिलं. जेव्हा श्रीकृष्ण शांततेचा प्रस्ताव घेऊन आले तेव्हा फक्त 5 गाव द्या, युद्ध टळेल असं सांगितलं. पण दुर्योधन म्हणाला, सुईच्या टोका एवढीही जमीन देणार नाही. यातून दिसतं त्याचा अहंकारच युद्धाचं मुख्य कारण होतं. म्हणून बरेच लोक म्हणतात दुर्योधन सर्वात मोठा पापी होता. काही लोक शकुनीलाही दोष देतात. दुसरी बाजू अशी आहे, सगळ्या विनाशामागे शकुनीही होता. तो कपटी, धूर्त आणि सुडाने भरलेला होता. त्याने दुर्योधनाच्या मनात विष भरलं, त्याला चुकीच्या मार्गावर ढकललं. त्याने जुगाराचा डाव रचला. फसवणुकीने युधिष्ठिराला हरवलं. पांडवांनी कौरवांमध्ये द्वेष वाढवला. शकुनी नसता तर कदाचित युद्ध इतक्या लवकर झालंच नसतं. पण प्रश्न असा आहे, शकुनीला इतकी मोकळी कोणी दिली? आणि त्याचबरोबर दुःशासन आणि कर्णही दोषी होते का? हो, तेही दोषी होते. दुःशासनाने द्रौपदीला केसांनी ओढत सभेत आणलं. तो क्रूरतेचा प्रतीक होता. कर्ण महान योद्धा होता, दानवीर होता, पण त्या दिवशी त्याने द्रौपदीला कठोर शब्द बोलले. त्याने मैत्रीपोटी सत्याकडे पाठ फिरवली. अधर्माच्या बाजूने उभा राहिला, म्हणून तेही दोषी होते. पण आता सर्वात मोठा प्रश्न, हे सगळं घडत असताना हस्तिनापुराचा राजा कोण होता? तो होता धृतराष्ट्र. धृतराष्ट्र हा हस्तिनापुराचा राजा होता. तो विचित्रवीर्याचा मुलगा आणि पांडूचा मोठा भाऊ होता. तो जन्मतः अंध होता. म्हणून सुरुवातीला राज्य पांडूला देण्यात आलं, पण पांडू वनात गेल्यावर राज्यकारभार धृतराष्ट्राकडे आला. म्हणजे सत्ता ज्याच्याकडे होती तो अज्ञानी नव्हता. त्याला धर्मनीती समजत होती. त्याच्याकडे विदुरासारखा ज्ञानी सल्लागारही होता. भीष्म, द्रोण यासारखे महान लोक होते. म्हणजेच त्याच्याकडे सत्ता होती, ज्ञान होती, अनुभवी लोक होते. पण एक गोष्ट नव्हती, न्याय करण्याचं धैर्य. धृतराष्ट्राची सर्वात मोठी कमजोरी होती ती म्हणजे दुर्योधनावरचं अंध प्रेम. त्याला माहीत होतं की दुर्योधन चुकीचा आहे, पण तो त्याला थांबवत नव्हता. दुर्योधनाने भीमाला विष दिलं, धृतराष्ट्र शांत. लाक्षागृहाचा कट झाला, धृतराष्ट्र शांत. पांडवांविषयी अन्याय होत राहिला तरीही धृतराष्ट्र शांत. जेव्हा आईवडील मुलाच्या चुकीकडे दुर्लक्ष करतात तेव्हा ती चूक सवय बनते आणि सवय शेवटी विनाश बनते. धृतराष्ट्राने मुलाला प्रेम दिलं पण संस्कार दिले नाहीत. तो जुगारसभा थांबवू शकत होता. महाभारतातील सर्वात लाजिरवाणा प्रसंग म्हणजे जुगारसभा. युधिष्ठिराला बोलावण्यात आलं. शकुनीने फसवणूक करून जिंकायला सुरुवात केली. राज्य हरलं, भाऊ हरले, स्वतः हरला आणि शेवटी द्रौपदीलाही पणाला लावलं. हे सगळं चालू असताना राजा कोण होता? धृतराष्ट्र. तो एका शब्दात सभा थांबवू शकत होता. तो म्हणू शकत होता, बस पुरे झालं, पण तो गप्प बसला. द्रौपदीला विचारावं लागलं, सभेत धर्म जिवंत आहे का? किती मोठी शोकांतिका आहे. राजा बसला आहे पण एका स्त्रीला न्याय मागावा लागत आहे.
दुःशासन द्रौपदीला ओढत आणतो, दुर्योधन मांडीवर बसायला सांगतो, कर्ण अपमानकारक शब्द बोलतो. हे सगळं होत असताना धृतराष्ट्र त्याच सभेत होता. त्याने मुलांना थांबवलं नाही, अपराध्यांना शिक्षा केली नाही. जेव्हा संकट वाढलं तेव्हा त्याला भीती वाटली, द्रौपदीच्या शापाची भीती, परिणामांची भीती. मग त्याने वरदान देऊन प्रसंग शांत केला. म्हणजेच न्यायासाठी नाही, भीतीसाठी त्याने निर्णय घेतला. तसेच भगवान श्रीकृष्णाने शेवटची संधी दिली. युद्ध सुरू होण्याआधी श्रीकृष्ण स्वतः शांतीदूत म्हणून आले. त्यांनी सांगितलं, पांडवांना फक्त 5 गाव द्या, युद्ध टळलं असतं, लाखो जीव वाचले असते. धृतराष्ट्राला माहीत होतं कृष्ण बरोबर आहेत. युधिष्ठिरानेही तेच सांगितलं होतं, पण त्याने दुर्योधनाला थांबवलं नाही. तो म्हणाला, मी काय करू, माझा मुलगा ऐकत नाही. पण प्रश्न असा आहे, राजा असून जो स्वतःच्या मुलाला थांबवू शकत नाही, तो राजा कसला? आणि शेवटी युद्ध सुरू झालं. दररोज हजारो सैनिक मरू लागले. कुरुवंश नष्ट होऊ लागला. धृतराष्ट्र संजयाकडून युद्धाच्या बातम्या ऐकत होता. त्याला समजलं होतं, हे सर्व माझ्या कमजोरीमुळे घडलं. पण पश्चाताप खूप उशिरा झाला होता. दुर्योधन मेला, सगळे पुत्र मेले, कुरुवंश संपला. त्याच्याकडे फक्त रिकामं राज्य उरलं. दुर्योधनाने पाप केलीत, शकुनीने कट रचला, दुःशासनाने अत्याचार केला. पण त्यांना संधी कोणी दिली? धृतराष्ट्राने. त्याने चुकीला शिक्षा केली नाही, योग्याला साथ दिली नाही, सत्तेचा उपयोग केला नाही, न्यायासाठी उभा राहिला नाही, मुलाच्या प्रेमात सत्य गमावलं. म्हणून माझ्या मते महाभारतात सर्वात मोठा पापी होता तो धृतराष्ट्र. आजही अनेक घरांत, व्यवसायात, समाजात धृतराष्ट्रासारखे लोक असतात, ज्यांना चुकीचं दिसतं पण ते बोलत नाहीत. लक्षात ठेवा, वाईट करणारा एकटा दोषी नसतो. वाईट थांबवू शकणारा गप्प बसला तर तोही तितकाच दोषी असतो. तुमच्या मते सर्वात मोठा पापी कोण होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महाभारतातील डीप गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.